दक्षिण सोलापूरचा मतदारसंघ पूर्ण राज्यामध्ये गाजला होता। नेमकं या दक्षिणमध्ये कोण बाजी मारणार हे उत्सुकतेचं ठरलं होतं, पण आज अखेर भाजपचे उमेदवार पुन्हा एकदा हॅट्रिक मारले आहेत, ते म्हणजे सुभाष देशमुख। सुभाष देशमुख यांनी जवळजवळ 57,000 मतांपेक्षा लीड जास्त घेतली आहे। याच पार्श्वभूमीवर सुभाष देशमुख यांच्या होटगी रोड येथील बंगल्याजवळ कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केलेली आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे जर पाहत असाल तर ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि पोलिसांचा इथे कडकोट बंदोबस्तही लावण्यात आलेला आहे। जर माझ्या पाठीमागे तुम्ही समोरचा पाहत असाल, कॅमेरामॅन थोडं तुमच्या पाठीमागे दाखवा व्हिज्युअल। माझ्या समोरची जर तुम्ही स्थिती पाहत असाल तर सुभाष देशमुख यांचा जो होटगी रोडवरील ते घर आहे त्या ठिकाणी भव्य अशी मोठी गर्दी जमलेली आहे आणि ठीक संध्याकाळी 4 वाजता जुळे सोलापूर येथून सुभाष देशमुख यांच्या विजयाची रॅली निघणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जय श्रीरामाच्या नाराही दिलेल्या आहेत आणि लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे की महाविकास जी आघाडी आहे ती शेवटपर्यंत त्याच्यामध्ये बिघाडीच राहील असा दावाही त्यांनी यावेळी केलेला आहे। एकंदरीत जे दक्षिणची जागाबद्दल जे तर्कवितर्क लावले जात होते ते अखेर यामध्ये सुभाष देशमुख यांनी बाजी मारलेली आहे। दक्षिणमधून अमर पाटील, धर्मराज काराधी हे दिग्गज नेते उभे होते, पण यांना मात करून सुभाष देशमुख यांनी विजयाचा दावा ठोकला आहे। कॅमेरामन सलीम शेखसह मी अर्जुन, पत्रकार सलीम खानसह मी अर्जुन चव्हाण, लोकप्रधान न्यूज सोलापूर।